बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा इंग्लंडवर 337 धावांनी विजय। कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी। शुभमन गिल, आकाशदीप, सिराज विजयाचे हिरो। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। मनसेच्या खळखट्याची तुलना पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांशी। मनसे कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची आशिष शेलारांची मागणी, तर नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना आधी शोधा, विरोधकांची टीका। मैं नहीं बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई। मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूँ। हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे। मुंबईत मराठी द्वेष्टांची फौज मैदानात। मराठी बोलणार नाही, मुंबई बाहेर काढून दाखवा। भोजपुरी अभिनेता निरव्वा आणि उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लाचं राज ठाकरेंना आव्हान। उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून आमदार थोरवेंकडून पुन्हा जाहीर नाराजी। मग मराठीचा नाही तर महापालिकेचा, राजकीय महत्वाकांक्षेचा। विजयी मेळाव्यावर शेलारांची टीका, तर घोटाळेबाजांना सोबत घेतात त्याला काय म्हणणार, मनसेचा पलटवार। लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी हो, हे शेवटी आपण दिलेलं वचन आहे। माजी मंत्री अब्दुल सत्तारांकडून शेतकरी कर्जमाफीचा पुनरुच्चार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण। नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर गंगापूर धरणातून विसर्ग वाढला। गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। मुसळधार पावसानंतर कोयना धरणातून विसर्ग। कृष्णाघाटच्या गावांना सतर्कतेचा इशारा, तर मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण 50% भरलं। दौंडच्या स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणी आरोपीच्या अटकेचा थरार। रांजणगावच्या आठवड्यातून पळ काढणाऱ्या आरोपीला दौंड पोलिसांनी ठोकल्या बेड्या।